गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय। अंधश्रद्धेच्या आड महिलांचा लैंगिक छळ आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांचा थेट सहभाग असल्याचा दावा पटोलेंनी केलाय। या प्रकरणात समोर आलेल्या धक्कादायक व्हिडिओमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती। वाढत्या दबावानंतर राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक SIT स्थापन केले आहे। मात्र तपास सुरू असतानाच नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे। पटोले म्हणाले, अशोक खरातकडून महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी भीती आम्ही आधीपासून व्यक्त करत आहोत। विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता। या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील 4 मंत्री सामील असल्याची माहिती आमच्याकडे आहे। या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असून संबंधित मंत्र्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करणार आहोत। राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही पटोलेंनी जोरदार टीका केली। राज्यात गुंड, भोंदूबाबा आणि फसवणूक करणाऱ्यांचे फावले आहे। भीतीचं वातावरण उरलेलं नसल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत, असा आरोप त्यांनी केला। तसेच अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरणाचाही उल्लेख करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला। दरम्यान ते 4 मंत्री कोण याची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।